आणि यानंतरची एक बातमी कल्याणमधली आहे। कल्याणमध्ये केडीएमसी रुग्णालयातल्या बंद आयसीयू सेवेच्या निषेधार्थ मनसेकडून अनोखं आंदोलन करण्यात आलंय। मनसेनं ऑक्सिजन मास्क लावून हे आंदोलन केलंय। ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयात ठिय्या मांडलेला आहे। कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातली आयसीयूची जी सेवा आहे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून बंद आहे आणि हे आयसीयू बंद असल्यानं रुग्णांना ठाणे आणि मुंबईला जावं लागत असल्यानं इथल्या रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाच्या जीवाचं काही बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच या सगळ्याचा निषेध करण्याच्या अनुषंगानं मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी हातात ऑक्सिजन सिलेंडर घेत आणि ऑक्सिजन मास्क लावत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी म्हणून मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार, शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी हे अनोखं आंदोलन केलंय। केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर त्यांनी ठिय्या मांडला आणि लवकरच हे आयसीयू सुरू न केल्यास आणखी मोठं जन आंदोलन आम्ही छेडू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। हे कल्याण डोंबिवलीचे जे आरोग्य खात्याचे अधिकारी आहेत हे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत। ह्यांना निवेदन द्या, पत्र द्या, तरी सुद्धा ह्यांना जमत नाही काही गोष्टी। तर त्याकरता आम्ही आज हे ऑक्सिजन वगैरे लावून त्यांना निवेदन द्यायला आलोय। कारण का 2 महिन्यापूर्वी डोंबिवलीमध्ये आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे एक सर्पदंश झालेली महिला आणि लहान बाळाचा मृत्यू झाला। तसेच काल देखील आमच्या गणेशच्या वार्डातली ठाणकर वार्डातली एक महिला होती, त्यांना वृद्ध महिलेला आम्ही रात्री दवाखान्यात नेलं होतं हॉस्पिटलमध्ये। 2 तास थांबून ठेवलं। 2 तास थांबून ठेवल्यावर बोलतात की आयसीयूची गरज आहे, आमच्याकडे आयसीयू उपलब्ध नाहीये, त्यामुळे त्यांना मुंबईला पाठवलं। अहो मुंबईला जायला रस्त्याचे काम चालू 2-2, 3-3 तास जातात। असं जर एवढं मोठ्या शहरामध्ये आयसीयू नसेल आणि एखादं जाताना रस्त्यामध्ये जर एखादा माणूस जगावला तर ह्याच्यामध्ये जबाबदार कोण असणार? हे भ्रष्ट अधिकारी। त्यामुळे आज आम्ही हे ऑक्सिजन लावून आलोय की आता तरी त्यांना जाग आली पाहिजे, नाहीतर ह्याच्या पुढे आम्ही मोठं आंदोलन घेऊ। लवकरात लवकर जे आयसीयू चालू केले त्यासाठी एवढा खर्च केलाय, तो खर्च कशाला वाया घालवत आहे? तो लोकांच्या उपयोगाला घालवा, त्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे। आणि हे नाही केलं तर मग जन आंदोलन। आणि यानंतरची एक बातमी कोल्हापूरमधली आहे। कोल्हापूर